शिवसेना आणि शिंदेसेना यांच्या चिन्हाचा जो सुप्रीम कोर्टात वाद सुरू आहे त्याची सुनावणी उद्या होते. निकाल लागणार का, आणखीन पुन्हा पुढची तारीख पडणार? आणि समजा चिन्ह एकमेकाला जर कुठलं चिन्ह गोठवलं तर मग दोन्ही पक्षाचे आता नगरसेवक निवडून त्यांचं काय, असे अनेक प्रश्न आहेत. स्वतः आपल्यासोबत असीम सरोदे आहेत, ते की सगळे सांभाळतात ठाकरे गटाकडनं. मला सांगा काय उद्या होऊ शकतं आणि काय? उद्या उद्धव ठाकरेंतर्फे जी पिटिशन करण्यात आलेली आहे त्या ती पिटिशन सिरियल नंबर 37वर लागलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयात जे कामकाज हळूवार पद्धतीने सुरू असते त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 37 नंबरची केस 4 वाजेपर्यंत सुनावणीसाठी येईल असं काही आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे कदाचित पुढची तारीख होण्याची शक्यता जास्त आहे. जसं आता तुम्ही पण विचारताना जर तर किंवा असं झालं तर काय असं आपण बोलतो साधारणतः. आता चिन्हांचं काय होणार मग? आता समजा सुनावणी लागली आणि निकाल लागला, चिन्ह गोठवलं गेलं कुठलं मग शिंदे सेनेचं किंवा ठाकरे गटाचं, तर मग कारण हे दोघांचे नगरसेवक निवडून आलेले आहेत आत्ता, मी आमदार खासदार आहेत, मग त्यांचं काय होणार? बघा, तुम्ही जे जर तर मध्ये विचारता ना त्याच पद्धतीने आपल्याला विचार करायला पाहिजे की आपण जर तर मध्ये किंवा शक्यतांच्या आधारे का बोलतोय आता. कारण की अनिश्चितता मागच्या 3 वर्षात तयार झालेली आहे की सर्वोच्च न्यायालयात सातत्याने पुढच्या तारखा झालेल्या आहेत. ते तुमच्या किंवा माझ्या हातात नाही. मागच्या तारखेला कोर्टाने सांगितलं की 21 तारखेला सुनावणी होईल 21 जानेवारीला आणि तुम्हाला 2 तास बाकीच्यांना 5 तास असं सगळं विभागणीसुद्धा करून सांगितलं. तरीसुद्धा आता कदाचित सुनावणी होणार नाही. त्यामुळे ते आपल्या हातात नाही. म्हणजे आपण सांगितलं तसं झालं नाही असं कोणी म्हणू शकत नाही. पण आता एवढी गोष्ट नक्की आहे की निर्णय द्यायचा असेल तर तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूनीच होणार आणि म्हणून कदाचित तारखा हा एक मार्ग असू शकतो. कसं होणार? पण आता याच्यात दुसरी गोष्ट तुम्ही जी विचारलेली महत्त्वाची आहे की जे नगरसेवक म्हणून शिंदे सेनेतर्फे निवडून आले, जे आमदार म्हणून शिंदे सेनेतर्फे आले, जे खासदार म्हणून आले, तर ते जेव्हा निवडून आले सगळेजण तेव्हा कायदेशीररित्या हा शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेला होता. कायदेशीररित्या ते धनुष्यबाण हे चिन्ह वापरू शकत होते. त्यांना ते अधिकार निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या निवडून आलेल्या कोणत्याही उमेदवारांवर काही परिणाम याचा होणार नाही. ते अपात्रसुद्धा ठरणार नाहीत. पण ज्या क्षणी निर्णय येईल त्यावेळेस त्यांचं शिवसेना हे नाव जाईल, धनुष्यबाण हे चिन्ह जाईल. एकतर शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे असं म्हणून त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल. धनुष्यबाण हे चिन्ह जे आहे ते परत उद्धव ठाकरेंना देण्यात येईल किंवा ते गोठवून टाकण्यात येईल. त्यामुळे ते चिन्ह राहणार नाही. मग आता अशा वेळेस एकनाथ शिंदे हे पक्षविहीन होतील, अनाथ होतील आणि त्यांना एखाद्या दुसऱ्या पक्षात जावं लागेल. मग आता त्यांची सध्याची ओळख आपण पाहिली एकनाथ शिंदेंची तर ती महाराष्ट्रातील अमित शहांचा पक्ष चालवणारे प्रमुख अशी आहे. पण समजा त्यांच्याकडे जे निवडून आलेले आहेत आमदार खासदार आता नगरसेवक, त्यांचं काय होणार? ते निवडून आलेले त्यांना कुठं जावं लागेल का? त्यांचं अपात्र ठरतील नेमकं काय? नाही, ते अपात्र ठरणार नाही. जसं मी सांगितलं की ते कायदेशीर पद्धतीने शिवसेना आणि धनुष्यबाण हे वापरण्याची परवानगी मिळालेले पक्षातर्फे निवडून आलेले असल्यामुळे ते अपात्र होणार नाहीत. परंतु आता आणखी जास्त हे होईल की त्यांना मोकळीक मिळेल. कारण ते कोणत्याच पक्षाचे नसल्यामुळे ते जर कोणता पक्ष फॉर्म करतील नवीन तर त्या पक्षाचे ते सदस्य होतील. नाहीतर त्यातले अनेक जण बीजेपीमध्ये जातील. आता बीजेपीमध्ये संपूर्ण शिंदे सेनेचे सगळे नगरसेवक निवडून आले. त्यांना खासदारकी आमदारकी किंवा नगरसेवक राहणार की जाणार नाही? कोणाची खासदारकी आमदारकी नगरसेवकपदे जाणार नाही. कारण की कायदेशीररित्या त्यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह असताना त्यांनी निवडणूक लढवलेली आहे. परंतु ज्या क्षणी हे पक्ष आणि चिन्ह काढून घेण्यात येईल त्यावेळेस ते पक्षविहीन होतील. मग त्यावेळेस त्या प्रत्येकाला मोकळीक राहील, निवडून आलेल्या त्या प्रत्येकाला कुठे जाण्याची. कारण की ते कोणत्या पक्षाशी मग बांधील नाही. मग आता अशा वेळेस भारतीय जनता पक्ष त्यांना सगळ्यांना काही आपल्या पक्षामध्ये घेणार नाही. ऑलरेडी त्यांनी अनेक विविध राजकीय पक्षांमधले सगळेच लोक घेतलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये खूप जागा नसणार. तेव्हा एकनाथ शिंदेंना काही जणांना वेगळा पक्ष काढून द्यावा लागेल किंवा मग त्याच्यातले काही जण जे उद्धव ठाकरेंबद्दल शिवसेनेबद्दल ओरिजिनल आत्तापर्यंत वाईट बोललेले नाही त्यांना कदाचित उद्धव ठाकरे साहेब परत घेतील. आणि महापालिकेच्या या महापौर कोण होणार या शर्यतीच्या बॅकग्राऊंडवर जर हा निर्णय झाला तर मोठ्या प्रमाणामध्ये एकनाथ शिंदेंतर्फे महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलेले लोक आहेत ते उद्धव ठाकरेंच्याकडे परत जाऊ शकतात. आणि अशा वेळेस सत्तेचं सगळं गणित जे बहुमताचं आहे ते बदलू शकते आणि मग उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे साहेब हे खूप सक्रिय झालेले आपल्याला दिसतील.
पण या सगळ्या परिस्थितीमध्ये समजा शिंदे साहेबांनी नवीन एखादा पक्ष काढला लई तात्काळ, तर त्याच्यात हे सगळे राहू शकतात ना. मग हा एक पर्याय आहे की नाही? कसं आहे, आता शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाणी पक्षचिन्ह याचं आकर्षण आहे, याचा एक आदर आहे, समाजामध्ये ते प्रस्थापित आहे. लोकांमध्ये, मुंबईच्या लोकांपासून तर महाराष्ट्रीयन प्रत्येक माणसाच्या मनामध्ये त्याच्याबद्दलची आपुलकी आहे. ती आपुलकी नवीन पक्ष आणि त्या चिन्हामध्ये नसणार, आणि त्यामुळे ते छत्र निघून गेल्यावर खूप जणांना एकनाथ शिंदेसोबत राहायचं की नाही हे ठरवताना हा आपुलकी किंवा जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे तो महत्त्वाचा वाटणार, आणि ते मग त्यांच्यासोबत कदाचित जाणार नाही असा निर्णय होऊ शकतो त्यांचा. नाही नाही नाही, पण हा ऑप्शन आहे की नाही? एकनाथ शिंदे यांना त्यांना नवीन पक्ष काढता येणार की नाही बदलत्या परिस्थितीत? एकनाथ शिंदे नवीन पक्ष काढू शकतात किंवा भाजपमध्ये सगळ्या जणांना त्यांना ते समाविष्ट करून घेऊ शकतात. हे दोन्ही पर्याय आहेत. आणि एकनाथ शिंदे जर भारतीय जनता पक्षामध्ये सम्मिलित झाले, एकरूप झाले, सहभागी झाले, तर एकनाथ शिंदे यांचं राजकीय महत्त्व जे आज आहे ते उद्या नक्कीच राहणार नाही. मग असंही होऊ शकतं ना, एकनाथ शिंदे पुन्हा एखाद्या रात्रीतनं नवीन पक्ष स्थापन करून त्याला चिन्ह देऊन ह्या लोकांना पुन्हा त्यातच ठेवू शकतात. हा ऑप्शन आहे की नाही कायदेशीर दृष्ट्या? कायदेशीर दृष्टिकोनातून एकनाथ शिंदे नवीन पक्ष काढून त्या सगळ्यांना आपल्या पक्षामध्ये ठेवू शकतात. परंतु मी जसं म्हणालो की तसं केल्यावर शिवसेना हे पक्षाचं नाव, त्याची प्रतिष्ठा, दबदबा आणि आदर, आपुलकी जी आहे ती त्या पक्षाच्या नावाशी नसणार, त्या चिन्हाशी नसणार. म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे की काही निर्णय सुप्रीम कोर्टाचा झाला तरी सगळ्यात जास्त मोठा ड्रॉबॅक हा शिंदेंनाच बसणार, कारण की एका निर्णयाचा फायदा सुप्रीम कोर्टच्या एकनाथ शिंदेंना झाला, जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की बहुमताचा जो आदेश, बहुमत सिद्ध करा, हा जो आदेश तेव्हाचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काढला होता, तो आदेश आम्ही थांबवू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. माझं म्हणणं तेव्हासुद्धा होतं तो आदेश सर्वोच्च न्यायालयाचा चुकीचा होता, आणि तो चुकीचा आहे असं मग 5 न्यायाधीशांच्या न्यायपीठाने मान्य केलं की भगतसिंग कोश्यारी यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच वागायला पाहिजे होतं. त्यांनी स्वतःचा आदेश काढला, त्या आदेशावर बहुमत चाचणी झाली, इथून खरी काय म्हणतो अधोगतीला सुरुवात झाली आणि एकनाथ शिंदे साहेबांचा फायदा होण्याची सुरुवात झाली. आणि त्यांनी आत्तापर्यंत जी काही सत्ता प्रस्थापित केलेली आहे ती त्या निर्णयावर आधारित आहे. म्हणून माझं हे म्हणणं आहे की सर्वोच्च न्यायालयाने एक चुकीचा निर्णय दिला ज्याच्या आधारे हा सत्ता संघर्ष उभा राहिला, आणि आता सर्वोच्च न्यायालयच या सत्ता संघर्षावर संविधानिक नैतिकतेचा शिक्का मारून एक चांगला पूर्णविराम देणार, आणि मग न्यायाचा विजय होणार. मी उद्या शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह गोठवलं जाऊ शकतो किंवा ते उद्धव ठाकरेला दिलं जाऊ, काय होईल दोन्हीपैकी? शिवसेना कोणाची हा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल. त्याबद्दल निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे याच्याबद्दलचं परीक्षण ते करतील. आता चिन्हाच्या बाबतीत जे आहे की साधारणतः आत्तापर्यंत चिन्हांचे वाद झाले तेव्हा चिन्ह गोठवण्यात आलेलं आहे, पण या प्रकरणामध्ये आपण पाहतो की काही कारण नसताना चिन्ह न गोठवता ते चिन्ह उद्धव ठाकरेंकडून काढून एकनाथ शिंदेंना निवडणूक आयोगाने दिलं. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय असं करू शकेल की ते चिन्ह गोठवून टाकेल एकतर, नाहीतर ते चिन्ह उद्धव ठाकरेंकडे परत देईल. आता उद्धव ठाकरेंकडे जे मशाल चिन्ह आहे त्याचं काय? समजा दिलं उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण पक्ष सगळं सुप्रीम कोर्टाने पुन्हा बहाल केलं, तर मग आत्ता उद्धव ठाकरेंकडे जो पक्ष आहे म्हणजे मशाल किंवा चिन्ह हे सगळ्या गोष्टीचं त्याचं काय? नाही, मग कोणतं चिन्ह वापरायचं आहे ते ठरवतील. त्याबद्दलचं रजिस्ट्रेशन त्यांना पुन्हा चिन्हाबाबतचं निवडणूक आयोगाकडे करावं लागेल. आणि जे असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं लिहावं लागतं तसं लिहावं लागणार नाही, ते शिवसेना एवढंच लिहून सफिशियंट राहील. तेव्हा मग उद्धव साहेबांकडे जे नगरसेवक आहे, जे खासदार आहे, जे आमदार आहेत, ते पुन्हा ते म्हणजे शिवसेना सुप्रीम कोर्टाने त्यांना बहाल केली त्यात मर्ज होऊ शकतात? नाही, कसं आहे, कोणाचं बरोबर आहे हे ठरवायचं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे साहेब हे सातत्याने सांगतच आहेत की संविधानिक दृष्ट्या आमचं बरोबर आहे, आणि मी केवळ त्यांचा वकील म्हणून नाही किंवा त्यांची बाजू मांडतो म्हणून नाही, त्यांच्या बाजू मांडणाऱ्या वकिलांच्या टीममधला आहे म्हणून नाही, तर माझं हे स्पष्ट मत आहे की संविधानिक नैतिकतेच्या आधारे, कायद्याच्या आधारे उद्धव ठाकरे यांचीच बाजू बरोबर आहे, आणि त्यांच्या बाजूनेच त्याच्यामुळे निर्णय व्हायला पाहिजे. कारण की सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश जस्टिस चंद्रचूड आणि त्यांच्यासोबत बसलेल्या 4 ज्येष्ठ न्यायाधीशांनी जो निर्णय दिला होता, तुम्हाला आठवत असेल, तो संपूर्ण निर्णय उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहे. तो त्यांनी विश्वासाने फक्त राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवला की याची अंमलबजावणी करा, कारण की पात्रता अपात्रतेबद्दलचा निर्णय तुम्ही जाहीर केला पाहिजे. त्यांना केवळ जाहीर करणं काय केलं की नाही? त्यांनी पुढे काय केलं की त्या निर्णयाची त्यांनी वाट लावली असं आपण म्हणू शकतो. त्या निर्णयाचे अन्वयार्थ चुकीचे काढले, आणि त्यांनी जो निर्णय घेतला
त्याला मग आता सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे. त्यामुळे तो निर्णय पूर्णपणे बेदखल करून राहुल नार्वेकर यांचा त्याबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं बरोबर आहे अशा पद्धतीचा निर्णय होण्याची शक्यता ही कायद्याच्या दृष्टीने संविधानाच्या दृष्टीने सगळ्यात जास्त आहे. उद्या होऊ शकते का सुनावणी? नाही, उद्या सुनावणी होणं जरा कठीण वाटत आहे. त्यामुळे काही काळ एकनाथ शिंदेंना रिलीफ मिळेल, परंतु जर कपिल सिब्बल सरांनी ठरवलं की उद्या सकाळीच सुनावणीच्या आधी मेन्शन करायचं, न्यायालयासमोर विनंती करायची की आमची सुनावणी लवकर घ्या, आणि त्यांनी सुप्रीम कोर्टाने जर मान्य केली तर मग सुनावणी होऊ शकते. कारण की आदल्या तारखेला निकाल लागू शकतो उद्या. आदल्या तारखेला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की आपण 21 तारखेला काही झालं तरी सुनावणी सुरू करणार. त्याच्यामुळे ती सुनावणी 21 आणि 22 मध्ये होऊन निकाल पण लागू शकतो. समजा उद्या पुढे ढकललं तर परत कधी? आता ते काय सुप्रीम कोर्टामध्ये तारखा कशा होतात ते आपल्याला माहीत नाही. पुढची तारीख कॉम्प्युटर जनरेटेड पण राहू शकते, आपोआप होईल. तर हे होते असीम सरोदे, ठाकरे गटाचे वकील. यांनी अगदी सविस्तर समजून सांगितलं निकाल लागला तर काय होऊ शकतं, निकाल बाजूला लागला तर काय होऊ शकतं, विरोधात लागला तर काय होऊ शकतं. दोन्ही शक्यता आपण सगळ्या त्यांच्याकडून समजून घेतलेल्या आहेत. बघूया आता उद्या सुनावणी होते का, आणि झाली तर निकाल कोणाच्या बाजून लागतो ते. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोर, चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे.